हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आपला आजचा टॉपिक आहे ब्लड. ब्लडमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की ब्लड असतं काय. तर ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर इट सर्क्युलेट्स ऑल ओव्हर द बॉडी कंटिन्युअसली. पूर्ण शरीरामध्ये सतत काय करत असतं ते फिरत असतं. आणि थर्ड पॉईंट आहे इंट्रोडक्शन ऑफ ब्लडमध्ये की इट मेक्स द 7% ऑफ द बॉडी वेट. म्हणजे काय, तर आपल्या बॉडीच्या टोटल वजनाच्या 60% वजन हे ब्लडचं असतं. नंतर आता काय करतं ब्लड, तर इट ट्रान्सपोर्ट्स वॉट. तर हे ट्रान्सपोर्ट करतं ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स, हॉर्मोन्स, हीट, प्रोटेक्टिव्ह सबस्टन्सेस आणि क्लॉटिंग फॅक्टर्स. आपण हे सगळं काही वन बाय वन बघणार आहोत. बस स्टार्टिंगला इतकंच लक्षात घ्या की ब्लडचं मेन फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट करणं. काय ट्रान्सपोर्ट करतं, तर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करतं, म्हणजेच गॅसेस इन शॉर्ट. न्यूट्रिएंट्स कॅरी करतं, हॉर्मोन्स कॅरी करतं, हीट बॉडीमध्ये प्रोड्यूस करून ते सर्व बॉडीला पोहोचवतं. प्रोटेक्टिव्ह सबस्टन्सेस पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट करतं आणि क्लॉटिंग फॅक्टर्स सुद्धा काय करतं, सर्क्युलेट करतं. नेक्स्ट, आता तुम्ही बघितलं की ब्लड आहे काय आणि ते काय करतं एकदम शॉर्टमध्ये. नेक्स्ट, कंपोजिशन. आता ब्लड कशापासून बनलेलं आहे, तर बघा पुढचा पार्ट आहे कंपोजिशन ऑफ ब्लड. ब्लड हे दोन पार्टपासून बनलेलं आहे, ज्याचा फर्स्ट पार्ट आहे लिक्विड पार्ट आणि दुसरा पार्ट आहे सॉलिड पार्ट. लिक्विड पार्टमध्ये काय आहे, तर प्लाझ्मा. ब्लड इज मेड अप ऑफ प्लाझ्मा विच कॉन्स्टिट्यूट्स अबाउट 55% ऑफ दी टोटल ब्लड. टोटल ब्लडच्या 55% हे काय आहे, प्लाझ्मा आहे आणि 45% काय आहे, ब्लड सेल्स आहेत किंवा सॉलिड पार्ट आहे. ओके, तर आता काय असतं प्लाझ्मा आणि काय असतं सॉलिड पार्ट किंवा ब्लड सेल्स. तर बघा प्लाझ्मा काय आहे, तर प्लाझ्मा इज अ क्लिअर स्ट्रॉंग कलर्ड वॉटरी फ्लुइड. क्लिअर म्हणजे काय, ज्याच्या आरपार तुम्ही बघू शकता, जे स्थिर आहे असं. स्ट्रॉ कलर्ड मीन्स येलोइश कलर असतो कशाचा, प्लाझ्माचा. आणि इट इज अ वॉटरी फ्लुइड. थोडंसं पाण्याचं कंटेंट त्यामध्ये जास्त असल्यामुळे त्याला वॉटरी फ्लुइड असं म्हटलंय. किती पर्सेंट असतं ब्लडच्या, तर टोटल ब्लडच्या 55% असतं प्लाझ्मा. कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा. कंपोजिशन म्हणजे काय, प्लाझ्मा कशापासून बनलेला आहे, कुठल्या कुठल्या घटकांपासून बनलेला आहे ते. तर प्लाझ्मा इज मेड अप ऑफ वॉटर, दॅट इज 90-92% पाण्यापासून बनलेला आहे प्लाझ्मा. त्याच्यानंतर आहे प्लाझ्मा प्रोटीन्स. प्लाझ्मा कशापासून बनलाय, वॉटर प्लस प्लाझ्मा प्रोटीन्स प्लस इनऑर्गॅनिक सॉल्ट्स, न्यूट्रिएंट्स, वेस्ट मटेरियल, हॉर्मोन्स आणि गॅसेस. सगळं काही आपण बघणार आहोत वन बाय वन. ज्यावेळेस तुम्ही आन्सर लिहाल कंपोजिशन ऑफ ब्लड किंवा कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा, त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला एक एनलिस्ट करा सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर वन बाय वन एक्सप्लेन करा. सो नेक्स्ट आपण बघतोय प्लाझ्मा प्रोटीन्स. टोटल प्लाझ्मा प्रोटीन्स किती आहेत, तर 60% आहेत. कोणाच्या, प्लाझ्माच्या. दे आर लार्जर इन साइज, सो दे कॅनॉट एस्केप थ्रू द कॅपिलरीज इन टू द टिश्यूज. आता इथे एक मेन गोष्ट काय, प्लाझ्मा प्रोटीन्स जे आहेत हे काय असतात, लार्ज इन साईज असतात. त्यांची साईज कशी असते, मोठी असते, ज्याच्यामुळे ते ब्लड वेसल्सच्या किंवा कॅपिलरीजच्या बाहेर जाऊ शकत नाही. जे काय करतात, ऑस्मोटिक प्रेशर क्रिएट करतात, जेणेकरून ब्लड जे आहे ते फ्लो करत राहतं. जे कंटिन्युअसली फ्लो ऑफ ब्लड आहे तो नॉर्मल राहावा यासाठी ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करायचं किंवा बनवण्याचं काम कोण करतं, प्लाझ्मा प्रोटीन्स करतात. कुठला प्लाझ्मा प्रोटीन करतो ते आपण नंतर बघणार आहोत. इफ द प्लाझ्मा प्रोटीन लेवल फॉल्स, द प्लाझ्मा मूव्स इन टू द टिश्यूज अँड बॉडी कॅव्हिटीज. जर समजा काय झालं, प्लाझ्मा प्रोटीन्सचं प्रमाण कमी झालं, तर काय होतं, जी प्लाझ्मा आहे, जी फ्लुइड आहे आपल्या ब्लडमधलं, ते जातं टिश्यूजमध्ये आणि आपल्या बॉडीच्या कॅव्हिटीजमुळे तिथे सूज येते. थिकनेस ऑफ प्लाझ्मा इज ड्यू टू द प्लाझ्मा प्रोटीन्स. प्लाझ्मा जे आहे कसं आहे, थिक आहे, विस्कस आहे. ते कशामुळे आहे, तर प्लाझ्मा प्रोटीन्समुळे आहे. कुठले कुठले प्लाझ्मा प्रोटीन्स आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट आहेत, तर नंबर एकला आहे अल्बुमिन, नंतर आहे ग्लोब्युलिन, फायब्रोनेजन, इम्युनोग्लोबिन्स. अल्बुमिन. अल्बुमिन इज द मोस्ट अबंडंट प्लाझ्मा प्रोटीन. हे सर्वात जास्त आढळलं जाणारं काय आहे, प्लाझ्मा प्रोटीन आहे, जे आपल्या ब्लडच्या प्लाझ्मा प्रोटीन्सपैकी 60% प्लाझ्मा प्रोटीन कुठलं आहे, अल्बुमिन आहे. कुठे बनतं, इट इज फॉर्म्ड इन किंवा इट इज प्रोड्युस्ड इन, इट इज मेड अप इन द लिव्हर. काय करतं, एवढं जास्त प्रमाणात आढळतं, तर याच्यामागे काही ना काहीतरी कारण नक्कीच असेल. तर याचं सर्वात मेन काम काय आहे, तर बॅलन्स ऑफ वॉटर बिटवीन ब्लड अँड टिश्यू फ्लुइड.
ब्लडमध्ये पाण्याचं प्रमाण आणि टिश्यूमध्ये असलेल्या फ्लुइडचं प्रमाण या दोघांमध्ये जे काही बॅलन्स करायचं असेल ते काम कोण करतं? अल्ब्युमिन करतं. नेक्स्ट आहे अजून याचं फंक्शन, इट कॅरीज फ्री फॅटी ॲसिड्स, सम ड्रग्स अँड स्टेरॉइड हॉर्मोन्स. म्हणजे काय करतं? याचं काम आहे ट्रान्सपोर्ट करणं. काय काय ट्रान्सपोर्ट करतं? फ्री फॅटी ॲसिड्स, सम ड्रग्स अँड सम स्टेरॉइड हॉर्मोन्स. ओके. ग्लोब्युलिन्स हे काय आहे? दुसरं आपलं प्लाझ्मा प्रोटीन आहे. यांचं मेन फंक्शन आहे की दे ॲक्ट ॲज अ अँटीबॉडी. अँटीबॉडी मीन्स वॉट? द डिफेन्स मेकॅनिझम ऑफ अवर बॉडी. ठीक आहे. द कॉम्प्लेक्स प्रोटीन आहेत. कोण? ग्लोब्युलिन्स. दे आर कॉम्प्लेक्स प्रोटीन. दे आर प्रोड्युस्ड बाय दी लिम्फोसाइट्स. दे प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन इम्युनिटी. आपल्या शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये त्यांचं काय असतं? इम्पॉर्टंट रोल असतो. द नेक्स्ट फंक्शन ऑफ ग्लोब्युलिन इज ट्रान्सपोर्ट. ते काय ट्रान्सपोर्ट करतात? तर हॉर्मोन्स आणि मिनरल सॉल्ट्स. नेक्स्ट थर्ड आपण बघतोय फायब्रिनोजेन. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड क्लॉटिंग ऑर ब्लड कोआग्युलेशन. जेव्हा रक्त आपल्या रक्तवाहिन्यांच्या बाहेर येतं त्यावेळेस त्यांचं लॉस होऊ नये, ब्लड लॉस होऊ नये यासाठी आपण काय करतो? तर रक्त हे गोठलं जातं आणि ते सर्वात मेन फंक्शन कोण करतं? तर सगळ्यात मोस्ट अबंडंट क्लॉटिंग फॅक्टर इज फायब्रिनोजन. जर समजा प्लाझ्मामधून क्लॉटिंग फॅक्टर्स काढून टाकले तर जे काही उरतं त्याला काय म्हटलं जातं? सिरम. म्हणजे प्लाझ्माचे आपण जे काही कन्स्टिट्युएंट्स बघितले, वॉटर असेल, ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स, सर्व काही तसंच असेल, फक्त काय क्लॉटिंग फॅक्टर्स नसतील, तर त्या फ्लुइडला आपण काय म्हणतो? सिरम असं म्हणतो. प्लाझ्मामध्ये प्लाझ्मा प्रोटीन्सच्या नंतर काय आहे? तर इलेक्ट्रोलाइट्स आहेत. आता इलेक्ट्रोलाइट्स काय असतात? तर इलेक्ट्रोलाइट्स आर दी मिनरल्स दॅट कॅरी इलेक्ट्रिक चार्ज. सॉरी, स्पेलिंग मिस्टेक झाली इथे. इलेक्ट्रोलाइट्स आर दी मिनरल्स दॅट कॅरी इलेक्ट्रिक चार्ज. म्हणजे काय? आपल्या शरीरामधील असे घटक ज्यांच्यावरती काय असतो? कुठला तरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा चार्ज असतो. त्यांचे काही फंक्शन्स आहेत. त्यामध्ये पहिलं फंक्शन आहे मसल कॉन्ट्रॅक्शन. आपण कुठलीही मूव्हमेंट करतो त्यावेळेस सर्वात मेन काय आहे? तर मसल कॉन्ट्रॅक्शन आहे. जेणेकरून आपल्या हाताची, आपल्या पायाची व आपल्या शरीराच्या कुठल्याही अवयवाची हालचाल होते. कशामुळे होते? ज्यावेळेस त्या ठिकाणी असलेले मसल्स कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होतात त्यावेळेस ती मूव्हमेंट पूर्णपणे पार पडते. तर त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? तर कॅल्शियम. तर नेक्स्ट दुसरं फंक्शन आहे ट्रान्समिशन ऑफ नर्व्ह इम्पल्स. आपल्या बॉडीमध्ये नर्व्ह इम्पल्स जे आहेत, आपल्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या बॉडीचं सिग्नल घेऊन जाण्याचं काम कोण करतात? इलेक्ट्रोलाइट्स करतात. थर्ड फंक्शन आहे यांचं मेंटेनन्स ऑफ ॲसिड बेस बॅलन्स. ॲसिड बेस बॅलन्स काय असतं? तर पीएच ऑफ दी बॉडी, पीएच ऑफ दी फ्लुइड्स ऑफ दी बॉडी, ते कोण करतं बॅलन्स? तर इलेक्ट्रोलाइट्स काय? इलेक्ट्रोलाइट्स मेंटेन्स द पीएच ऑफ ब्लड बिटवीन 7.35 टू 7.45. आपल्या ब्लडचं पीएच किती? हा क्वेश्चन MCQ मध्ये खूप वेळा आलेला आहे. तर त्याचा आन्सर आहे या रेंजच्या बिटवीन. जर रेंज आली असेल तर ही रेंज तुम्ही सिलेक्ट करा, और जर एकच कुठलं तरी आन्सर आला असेल तर या दोन्हीच्या मध्ये जे कुठलं आन्सर असेल 7.35 टू 7.45च्या दरम्यान जी कुठली संख्या तिथे प्रेझेंट केली गेली असेल ती तुम्ही सिलेक्ट करा. ओके. हे होते इलेक्ट्रोलाइट्स आणि त्यांचं फंक्शन. पुढे आपण बघतोय कंपोनंट्स ऑफ प्लाझ्मामध्ये न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स काय असतात? तर द प्रोडक्ट्स ऑफ डायजेशन. डायजेशन झाल्याच्या नंतर जे काही प्रोडक्ट उरतात जे आपल्या शरीराला युजफुल आहेत ते आहेत न्यूट्रिएंट्स. ज्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स, हे सगळे काय टुगेदर विथ द मिनरल सॉल्ट्स अँड व्हिटॅमिन्स. म्हणजे थोडक्यात काय? ग्लुकोज, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड्स आणि मिनरल्स, सॉल्ट्स, व्हिटॅमिन्स हे काय आहेत? तर आपल्या बॉडीचे न्यूट्रिएंट्स आहेत. हे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपण कशासाठी यूज करतो? तर दे आर युज्ड फॉर एनर्जी, हीट अँड रिपेअर अँड रिप्लेसमेंट. आपल्या शरीराला जी काही एनर्जी लागते नॉर्मल फंक्शनिंग करण्यासाठी, ती एनर्जी हीट जनरेट करण्यासाठी, बॉडीच्या सेल्सचे रिपेअरमेंट करण्यासाठी आणि रिप्लेसमेंट करण्यासाठी या न्यूट्रिएंट्सचा आपण वापर करतो. ओके. नेक्स्ट आहे कंपोनंट्स ऑफ प्लाझ्मामध्ये वेस्ट प्रॉडक्ट्स. वेस्ट प्रॉडक्ट काय आहेत? तर जिथे कुठे वेस्ट प्रॉडक्ट तयार झाले असतील ते शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी ते आपल्या ब्लडमधूनच कॅरी केले जातात. जसं की काय? युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिनिन. हे तिन्ही कुठं बनतात? तर बनतात लिव्हरमध्ये, पण ते बाहेर टाकले जातात आपल्या शरीराच्या कुठून? तर किडनीमार्फत.
किडनीमध्ये आल्यानंतर ते फिल्टर केले जातात आणि शेवटी ते आपल्या युरिन वाटे बाहेर टाकले जातात. नेक्स्ट CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड ही सुद्धा काय आहे? वेस्ट प्रॉडक्ट आहे. हे वेस्ट प्रॉडक्ट कसं बाहेर काढलं जातं? बनतं कुठं? तर आपल्या सेल्युलर ॲक्टिव्हिटीज ज्यावेळेस घडतात त्यावेळेस तिथे CO2 हा गॅस तयार होतो. तो गॅस डिझॉल्व्ड असतो ब्लडमध्ये किंवा त्या फ्लुइडमध्ये. ते फ्लुइड किंवा ते CO2 त्या ठिकाणाहून कॅरी केलं जातं कुठे? तर आपल्या लंग्समध्ये आणि तिथून ते बाहेर आपल्या शरीराच्या काढलं जातं. नेक्स्ट हॉर्मोन्स. हॉर्मोन्स काय असतात? तर दे आर दी केमिकल मेसेंजर्स सिंथेसाइज्ड बाय एंडोक्राइन ग्लँड्स. आपल्या शरीरामध्ये काही ग्रंथी असतात ज्यांना ग्लँड्स असं म्हणतात. एंडोक्राइन ग्लँड्स असतात. ज्या ग्लँड्स काय करतात? आपल्या बॉडीमध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या बनवतात. ज्या केमिकल मेसेजेस बनवायचे आहेत ते, आणि ते बनवून त्या टार्गेटेड सेल्सपर्यंत पाठवले जातात ब्लडच्या मार्फत. शेवटचा पार्ट आहे गॅसेस. तर याच्यामध्ये काय काय असतात? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन हे सगळेच्या सगळे गॅसेस काय करतात? दे आर ट्रान्सपोर्टेड अराउंड द बॉडी डिझॉल्ड इन दी प्लाझ्मा. हे तिन्ही गॅसेस प्लाझ्मामध्ये डिझॉल्ड असतात आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. जसं आपण आत्ताच बोललो की ऑक्सिजन आणि CO2 काय केलं जातं? आपल्या ब्लडमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी केलं जातं. मोस्ट ऑफ दी O2 इज कॅरीड इन द कॉम्बिनेशन ऑफ हिमोग्लोबिन. तर आपल्या ब्लडमध्ये जे काही हिमोग्लोबिन नावाचा घटक आहे तो काय करतो? ऑक्सिजन सोबत बाइंड होतो, कंबाईन होतो आणि तो ऑक्सिजनला पूर्ण शरीरामध्ये फिरवतो. हे होतं कंपोनंट्स ऑफ ब्लड, कंपोनंट्स ऑफ प्लाझ्मा. आणि जर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स मार्फत मला विचारू शकता. आणि पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जो असेल सेल पार्ट, दॅट इज सॉलिड पार्ट ऑफ दी ब्लड.